तर वराह जयंतीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। मंत्री नितेश राणेंनी 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यावरून सहकारी पक्षासह विरोधकांनीही नितेश राणेंवर जोरदार टीकास्त्र डागलाय। नितेश राणेंनी वराह जयंतीची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी असा सल्ला अमोल मिटकरींनी दिलाय। सोबतच राज्यात इतर अनेक प्रश्न असताना नितेश राणे जनतेची दिशाभूल करत असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। तर काही लोकांचा आता वराह प्रेम उफाळून आला असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलेला आहे। महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची, त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला, आता काहीतरी दिशाभूल करायची। कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलंय तर कोणाला आता वराहाचं प्रेम उफळून आलेलं आहे। त्यामुळे नवीन त्यांचं वराह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाटामाटामध्ये वराहाची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे।